जातीय द्वेषातून छळ, शेजाऱ्यांविरोधात गंभीर आरोप. अहिल्यानगर पाईपलाईन रोड परिसरातील कादंबरी नगर येथे राहणारे विवेक प्रभाकर घोडके यांनी शेजारील तांदळे कुटुंबाविरोधात जातीय द्वेषातून छळ व खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. घोडके यांनी अहिल्यानगर महानगरपालिकाकडून विधिवत परवानगी घेऊन घराचे बांधकाम सुरू केले. मात्र शेजारी राहणारे गोरक्षनाथ विक्रम तांदळे, ऋषाली गोरक्षनाथ तांदळे व त्यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासून बांधकामास विरोध करत कामगारांना शिवीगाळ, मारहाण व अडथळे आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. घोडके कुटुंब हे महार अनुसूचित जाती समाजातील असल्याने जातीय द्वेषातून त्रास दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तांदळे कुटुंबियांनी 9 ऑक्टोबर 2024, 12 ऑगस्ट 2025 आणि 31 ऑक्टोबर 2025 रोजी 3 खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 31 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रकरणात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून प्रत्यक्षात कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचा दावा घोडके यांनी केला आहे. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसून निपक्ष चौकशी करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच कुटुंबास संरक्षण द्यावे अशी मागणी घोडके यांनी प्रशासनाकडे केली आहे. माझं नाव विवेक प्रभाकर घोडके. मी इथे कादंबरी नगरी 3 मध्ये पाईपलाईन रोड येथे माझ्या कुटुंबासहित माझी पत्नी आणि 2 मुली यांच्या सहित राहत आहे. गेल्या 16 वर्षापासून सदर परिसरात माझं वास्तव्य आहे. गेल्या 1.5 ते 2 वर्षापूर्वी माझ्या शेजारचं घर एक गोरक्षनाथ विक्रम तांदळे या व्यक्तीने आणि त्याची पत्नी ऋषाली गोरक्षनाथ तांदळे यांनी विकत घेतलं आहे. त्यांनी घर विकत घेतल्यानंतर माझ्या घराचं काही कारणाने मला दुरुस्ती करणं किंवा घराचं बांधकाम वाढवण्यासाठी मी काम चालू केले असता तेव्हापासनं सदर कुटुंबीय हे प्रचंडपणे एक जातीवादी शिवीगाळ करून आणि जातीवाचक शब्द उच्चारून आमच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच बांधकाम होण्याचे प्रयत्न करण्यासाठी आणि ते पूर्णपणे माझ्या घराचं बांधकाम अजिबातच होऊ नये यासाठी वेळोवेळी इंजिनियरला धमक्या देणं, गरीब कामगारांना धमक्या देणं, मी कोर्टामध्ये वकील आहे अशा पद्धतीने धमकी देऊन मी तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करील, तुम्हाला गोळ्या घालील अशा पद्धतीने वेळोवेळी धमक्या देऊन त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्या स्वतःवर आणि माझ्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी यापूर्वीच अनेक वेळा दिलेली आहे. तसेच आम्हाला जीवे मारण्याची तसेच त्या परिसरातनं हाकलून देण्याची धमकी देखील वेळोवेळी देण्यात आलेली आहे. तसेच ही प्रकार वाढत असताना मी आणि माझ्या कुटुंबाने विशेष करून मी घरी नसताना माझ्या घरातील महिला म्हणजे माझी पत्नी आणि 2 मुली ह्या घरात एकट्याच असताना सदर व्यक्ती गोरक्षनाथ विक्रम तांदळे आणि त्याची पत्नी यांनी दरवाजावर येऊन गलिच्छ शिवीगाळ वगैरे केलेली आहे आणि महिलांना लज्जास्पद वागणूक म्हणजे लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे शब्द उच्चारले आहेत आणि जातीवाचक शिवीगाळही केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गेल्या 1.5 वर्षापूर्वी ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे. परंतु हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर सूड भावनेने वेळोवेळी आमच्यावर विशेष करून मी सर्व्हिसला मुंबई या ठिकाणी असताना सुद्धा आणि ते सदर गुन्ह्याची ठिकाण आणि तारीख त्यांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्यावेळी सदर ठिकाणी मी उपस्थित नसताना सुद्धा माझं नाव गोवण्यात आलेलं आहे आणि मी घरातला माझा कर्ता एकुलता एक पुरुष असून माझं पूर्ण कुटुंब आणि हे माझ्यावर अवलंबून आहे. तर मला उद्ध्वस्त करून आणि माझ्या फॅमिलीचा कुटुंब म्हणजे त्यांचा कणा मोडून काढून आमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न हे जातीवादी कुटुंब करत आहे. हा प्रयत्न करताना त्यांचे 2 जे मुलं आहेत, एक मुलगी आहे 14 वर्षाची आणि एक मुलगा आहे 10 वर्षाचा, त्यांचा परिपूर्ण वापर करण्याचा प्रयत्न हे पती पत्नी नेहमीच करत असतात. त्यांना सांगून आम्हाला शिव्या देणं, त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन त्यांना वेगवेगळे स्टेटमेंट द्यायला लावणं आणि आमच्या विरोधात बोलायला लावणं आणि त्यांचा उपयोग करून आमच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करणं हे आत्तापर्यंत गेल्या 2 वर्षापासून चालू आहे. तरी मी पोलीस प्रशासन आणि आपलं पत्रकार बांधवांना विनंती करतो की यापुढे हे असं जर होत राहिलं तर माझं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल. एक मागासवर्गीय समाजातील व्यक्ती स्वकष्टाने इथपर्यंत येतो, शासनात मोठा अधिकारी बनतो, हे काही
मनुवादी वृत्तीच्या लोकांना सहन होत नाहीये आणि त्यातनंच हे कुटुंब आमच्यावर गेल्या 2 वर्षापासून प्रचंड अत्याचार करत आहेत. आमचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. नगरमध्ये एवढे वर्ष राहत असताना माझं कधी कोणाशी भांडण नव्हतं, माझ्या पूर्ण कुटुंबाचं कधी कोणाशी भांडण तंटा कधीच नसताना गेल्या 1.5 वर्षापासून हे कुटुंब जातीय सूड भावनेतनं आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे. तरी मी आपणास विनंती करतो की आपण सर्वांनी माझं ही समस्या योग्य त्या स्तरावर मांडून मला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. विवेक प्रभाकर घोडके हे पाईपलाईन रोड या ठिकाणी राहतात. एक मागासवर्गीय असल्याने त्यांच्यावर काही जातीवादी वृत्तीच्या लोकांकडून अनेकदा मारहाण करण्याचा प्रयत्न, खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यांच्यावर 307 सारखा खोटा गुन्हा दाखल झाला, त्याचा मी निषेध करतो. ते स्वतः या ठिकाणी उपस्थित नव्हते. ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला ते मुंबईला होते, तर देखील गुन्हा दाखल होतो. पोलीस प्रशासनाला मी तुमच्या माध्यमातून जाहीर विनंती करतो आणि इशाराही देतो, जर पुढील काळामध्ये घोडके कुटुंबावर कोणती शहानिशा न करता, कुठली चौकशी न करता जर गुन्हा दाखल झाला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून नगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. त्याबाबत मी स्वतः PI साहेब यांना भेटून निवेदन सुद्धा दिलेलं आहे. जर खोटा गुन्हा दाखल झाला तर आम्ही त्यांच्या दालनासमोर थेट आमरण उपोषण करणार आहोत. जय भीम.